धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर विश्लेषणाबद्दल। दरम्यान युद्धाच्या पार्श्वभूमीवर रुपयाची सर्वात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळते। डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 66 पैशांनी कोसळलाय तर रुपया 92.15 या निच्चांकी पातळीवरती सध्या आलेला आहे। एकीकडे स्टॉक मार्केटवर सुद्धा याचे परिणाम होत आहेत तर दुसरीकडे रुपया सुद्धा घसरल्यानं चिंतेचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय। या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। अर्थविषयाचे अभ्यासक अजित अभ्यंकर सर आपल्या सोबत आहे। अजित सर, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। आता आपण बघितलं की स्टॉक मार्केट सुद्धा घसरलेलं आहे आणि आता दुसरी बातमी अशी येते की या आखाती संघर्षामुळे रुपया सुद्धा घसरलाय। काय कारण वाटू शकतात आणि येत्या काळामध्ये असाच रुपयाला घसरण ही कायम बघायला मिळेल का? काय वाटतंय? तर पहिल्यांदा आपण रुपयाच्या घसरणीबद्दल बोलू, कारण त्याचे खूप वायडर इम्प्लिकेशन्स आहेत। त्याची कारणं अगदी स्पष्ट आहेत। कारण भारत हा आपल्या गरजेच्या 80% जास्त क्रूड ऑइल हे आयात करतो। त्यामधली सगळ्यात मोठी आयात ही अर्थातच मध्य पूर्वेतून किंवा पश्चिम आशियामधून होत असते। आता या इराण सुद्धा त्यातला मोठा सप्लायर होता म्हणजे। तर या पार्श्वभूमीवरती आता क्रूड तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय पातळीवरती सर्वांसाठीच वाढतील। त्याच्यातून रशियाकडनं जर क्रूड ऑइल घेतलं करतात आणि मोदी त्याच्यासमोर कायमच नमून वागतात। त्याच्यामुळे भारतामधल्या क्रूडच्या किमती म्हणजे क्रूड आयातीचा जे बर्डन आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढेल, हे अंदाज अगदी स्पष्ट आहे। त्यामुळे ट्रेड डेफिसिट जे आपलं आहे म्हणजे आयात आणि निर्यात यांच्यामधलं अंतर हे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढणार आणि ट्रेड डेफिसिट वाढलं की त्याचा परिणाम एक्सचेंज रिझर्व्ह आणि त्याचा परिणाम आपल्या डॉलर आणि रुपया यांच्या एक्सचेंज व्हॅल्यूवरती, एक्सचेंज रेटवरती होणार। आणि तो जो होणार असतो तो आजच व्हायला लागतो, कारण हे फ्युचर्स मार्केट आहे, ते स्पेक्युलेटिव्ह मार्केट आहे, त्याच्यामुळे ते परिणाम आजच दिसायला लागतात। हा तो परिणाम आहे आणि हे परिणाम याच्यापेक्षाही भीषण याच्या काळात दिसण्याची खूप दाट शक्यता मला वाटते। पहिला मुद्दा तीच गोष्ट शेअर मार्केटची आहे की सगळ्याच लोक रुपयामधल्या रुपयाची जर किंमत घसरायला लागली तर अर्थातच रुपयामध्ये केलेल्या जे इन्व्हेस्टमेंट्स आहेत म्हणजे भारतात केलेल्या जे इन्व्हेस्टमेंट्स आहेत ते डॉलर्स लोक बाहेर काढून घ्यायला सुरुवात करतील। म्हणजे शेअर्स विकतील भारतातले। शेअर्स विकले की त्याच्या किमती पडतात, डॉलर्स देशाच्या बाहेर जातील। कारण भारतामध्ये जे शेअर्सच्या किमती सेन्सेक्स एवढा 80,000 वर जो आपल्याला दिसत होता त्याचं कारण आहे फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर्सचं स्पेक्युलेटिव्ह इन्व्हेस्टमेंट आहे, ती त्यांनी विड्रॉ केली, डॉलर देशातनं बाहेर गेले की त्याचा परिणाम म्हणून पुन्हा रुपयाची किंमत पडेल। हे एकमेकांशी कनेक्टेड असं हे सायकल आहे, विशेषतः भारताच्या बाबतीमध्ये। आता प्रश्न असा आहे की सगळं वाईट आहे, ठीक आहे, अंदाज आहेत, परंतु भारताने काय केलं पाहिजे तर माझ्या मते पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणून याचा विचार केला पाहिजे। नक्कीच की आंतरराष्ट्रीय पातळीवरती ट्रम्प आणि नेतन्याहू यांनी जी काय जगावरती भीषण त्यांच्या मर्यादित स्वार्थी इंटरेस्टसाठी जी अशांतता, युद्ध आणि हिंसा लादलेली आहे त्याला राजकीय पातळीवरती, आंतरराष्ट्रीय पातळीवरती विरोध करण्यासाठी सगळ्या राष्ट्रांनी एकजूट केली पाहिजे, युनोला सक्षम केलं पाहिजे। आणि ट्रम्प यांचा गोंडा घोळण्याचं जे प्रकरण भारत सरकारने आपली सगळी परराष्ट्र नीती त्या ट्रम्प आणि इस्रायलच्या पायाशी जी लोटांगण घालून ठेवलेली आहे त्याच्यातून कुठेतरी बाहेरून जागतिक पातळीवरती एकजूट केली पाहिजे। एवढा एकच उपाय आहे, अन्यथा भारताला असाच फटका बसत राहील। खरं, नक्कीच। धन्यवाद अजित सर, तुम्ही दिलेल्या